आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. वाचन संपलं असं असं मी नाही बघत. म्हणजे बिंग टीचर तर मी असं पाहते की वाचनाचे माध्यम बदललेले आहेत. की आता पुस्तकाकडे जाऊन मुलं वाचत नाहीत. ही जी जनरेशन आहे, म्हणजे असं झालंय इंक टू लिंक, है ना. म्हणजे आपण इंक से लिखते थे ना, ते आपण शाई पेनानं लिहित होतो. आता तसं नाही, हे लिंकचा जमाना आहे. ते लिंक लिंक खोलतात आणि आणि वाचतात. त्या लिंक ओपन करतात आणि वाचतात. आणि मग आत्ता म्हणजे एक ताजंच उदाहरण म्हणजे व्हॉट यू आर डुईंग. तुम्ही हे हे ते वाचत नाहीत, त्यांना तुम्ही त्या पद्धतीनं हा विचार घेऊन जाताय. म्हणजे मला असं वाटतं की वाचन संपलं असं आपल्याला सांगितलं जातं, पण वेगळ्या पद्धतीनं पिढी वाचतीये. ज्याला वाचायचंच आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, लोक सारखे मोबाईलमध्ये, सोशल मीडियावर, व्हॉट दे आर डुईंग, दे आर रीडिंग. ते वाचतात, फक्त काय वाचतायत हे मॅटर करतं. मग ती दिशा देण्याचं काम आपलं आहे की नाही, हे नाही, हे वाचलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे हे त्यांना प्रोव्हाइड करणं, त्यांना ती वाचनाची दिशा देणं आणि त्यांना ते वाचन साहित्य, मग हे ऑनलाईन असेल, ते देण्याचं काम आपलं आहे. की प्रतिभा हिरे काय लिहिते सगळ्या लोकांना माहीत असणं शक्य नाही आहे. कारण पुस्तकांकडे जाऊन मी मला हवी असणारी पहाट लिहिलंय, कस्त्री यांच्या आत्मकथनांवर लिहिलं, हे ते जाऊन पाहणार नाहीत. तुम्ही या माध्यमातनं त्यांना, मला त्यांच्यापर्यंत घेऊन चाललेला आहात. तर ही ही एक नवीन संस्कृती आहे की त्या माध्यमातनं आपण वाचतो, आपण पाहतो. म्हणून की जे आहे आपण ती माध्यमं आपल्या समाजानं, परिवर्तनवादी समाजानं, आंबेडकराईट समाजानं या माध्यमांवर आपली हुकूमत निर्माण केली पाहिजे, या माध्यमांवर मालकी निर्माण केली पाहिजे. आणि ही माध्यमं जे जे शक्य आहे त्या त्या पद्धतीनं आपण आपल्या पिढीपर्यंत परिवर्तनाचा विचार घेऊन गेला पाहिजे.